आज आपण इयत्ता 7वी वर्गातील गणित विषयातला कोन व कोनांच्या जोड्या याचा आपण अभ्यास करणार आहोत। यापूर्वी आपण की कोन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे। ही एक आपल्यासमोर कोनांची आकृती काढलेली आहे, ज्या दोन रेषा एकाच बिंदूला छेदतात त्या ठिकाणी जी आकृती तयार होते त्या आकृतीला कोन असे म्हणतात। याच्यामध्ये बी हा शिरोबिंदू आहे, बी सी हा एक किरण आहे, बी ए हा एक किरण आहे। बी सी या किरणाला भुजा पण म्हणतात, बाजू पण म्हणतात। त्याच पद्धतीने बी ए ही एक भुजा आहे, बाजू आहे, कारण या भुजेवरचा ए हा एक बिंदू आहे, बी सी या बाजूवरती सी हा एक बिंदू दाखवलेला आहे। म्हणजे जेव्हा दोन रेषा एका बिंदूला छेदतात त्या छेदलेल्या बिंदूच्या आतल्या बाजूला जी आकृती तयार होते त्या आकृतीला आपण कोन म्हणतोय। यापूर्वी आपण कोनांचा अभ्यास केलेला आहे। तर थोडे ही आकृती दिली आपल्यासमोर, या आकृतीचं आपण जर समजा निरीक्षण जर केलं तर या आकृतीमध्ये कोन कोणता आहे तर कोन AWB किंवा कोन AWB किंवा दुसरा कोन कोणता त्याला वास्तव आपण असा कोन BWA म्हणजे W हा त्याचा शिरोबिंदू आहे। आता या आकृतीत तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बिंदू दिसत आहेत। ही सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला अनेक बिंदू दिसत आहेत। तर याच्यात या कोनाच्या आकृतीच्या आतल्या बाजूला काही बिंदू आहेत, काही बिंदू बाहेरच्या बाजूला आहेत, काही बिंदू त्या बाजूवरती पण आहेत। तर निरीक्षण करून आपण अंतर्भागातील बिंदू कोणते आहेत त्याची यादी करूया। बिंदू R हा अंतर्भागात आहे, बिंदू N हा अंतर्भागात आहे, त्याचबरोबर बिंदू X हा कुठं आहे अंतर्भागात आहे, बिंदू C हा पण अंतर्भागात आहे। मग आता ह्या अंतर्गत भागातील बिंदूंची आपण यादी तयार केली, त्याचबरोबर या कोनाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावं शोधायची आहेत आपल्याला। हे पहा, बिंदू T हा या कोनाच्या बाहेरच्या बाजूला आहे म्हणून T हा बिंदू घेतला आपण। U हा की त्याच्या बाह्य भागात आहे म्हणून आपण U हा घेतला। Q हा बाह्य भागात आहे म्हणून त्याची नोंद बाह्य भागातील बिंदूमध्ये घेतलेली आहे। V पण बाहेरील भागात आहे म्हणून आपण V ची नोंद घेतलेली आहे। Y आहे, Y पण कुठं आहे तो बाह्य भागात आहे। म्हणजे अंतर्भागात पण पाहिले, बाह्य भागात पण पाहिले। पण या आकृतीच्या ज्या भुजा आहेत या भुजावरती पण काही बिंदू दिसत आहेत। कोणते आहेत ते? बिंदू B हा भुजावरती आहे, परत बिंदू G हा त्या भुजावरती आहे, बिंदू W हा त्या भुजावरती आहे, बिंदू A हा सुद्धा त्या भुजावरती आहे। म्हणजे आपण बिंदूंचं वर्गीकरण केलं आपण एका आकृतीत त्या कोनाच्या अंतर्गत आणि बाह्य आणि त्या कोनाच्या भुजावरती असलेल्या बिंदूंची आपण यादी इथं केलेली आहे। त्यानंतर की याच्याच माध्यमातून आपण सोबतची जी आकृती दिलेली आहे ती कोनाची आकृती आहे
त्याला आपण असं पण वाचतो आपण कोन ABC आणि दुसरा कोन आहे CBA, बरोबर. तर आता याच्यात शेजारील कोणाचे नाव लिहा. तर कोणता कोन आहे या आकृतीत? कोन ABC, कोन ABC आणि दुसरा कोन आहे CBA, बरोबर. आता कोणाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा. या ज्या दोन भुजा आहेत, भुजा BA आणि भुजा BC, या दोन्ही भुजा या B बिंदूला छेदतात. म्हणून कोन ABC किंवा कोन CBAचा शिरोबिंदू कोण आहे? तर B आहे. आता ह्या कोणांच्या भुजांची नावं लिहायची आहेत आपल्याला, की शिरोबिंदूपासून जी भुजा तयार होते BA ही एक भुजा आहे BA. तर असं लिहितो आपण बाजू BA. दुसरी भुजा कोणती आहे किंवा बाजू BC, बाजू BC. अशा या कोणांच्या भुजांची नावे आहेत. आता याच कोणावरती कोन ABC या भुजावर दाखवलेले बिंदू कोणते आहेत? C एक बिंदू आहे, B आहे, परत E आहे. म्हणजे बिंदू A, B आणि C या बिंदू आपल्याला त्या भुजावरती दाखवलेल्या आहेत. की त्याचाच आधार घेऊन आपल्याला आता कोणांचे जे प्रकार आहेत ते कोणांचे प्रकार पाहिजेत आपल्याला. तर संलग्न कोन हा एक आहे, की हे समोरची आकृती पहा. BMD हा मोठा कोन आहे, त्याच्यामध्ये परत BMQ हा एक कोन आहे, QMD हा एक कोन आहे. तर आता संलग्न कोन कोणाला म्हणायचं? ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो. हा पहा, एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोन म्हणतात. म्हणजे आता याच्यामध्ये ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, समजा BMQ हा एक कोन घेतला आणि कोन QMD जर घेतला तर त्याचा सामायिक शिरोबिंदू कोण झाला? M झाला. आणि एक भुजा सामायिक असते. एक उदाहरण घेऊया आपण, की त्याच्यात पहा सोबतच्या आकृतीत कोन BMD म्हणजे हा व कोन BMQ या कोणांचीही MB ही भुजा सामायिक आहे. म्हणजे ही भुजा जी आहे ती सामायिक आहे, पण ते संलग्न कोन नाही, कारण हा मोठा कोन आहे आणि हा एक छोटा कोन आहे. म्हणजे दोन्ही आतील बाजूलाच कोन आहेत, कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. अंतर्भाग त्याचे विभिन्न जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला संलग्न कोन आपण म्हणू शकत नाही. म्हणजे संलग्न कोन होण्याकरिता आपल्याला आणखीन एक उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया, की कोन BNA हा एक कोन घेतला आपण, कोन BNA आणि दुसरा कोन घेतला आपण BNC. BNA आणि BNC याच्यातला सामायिक बिंदू कोण आहे? तर N आहे, बरोबर. आता BNA मधला हा कोन झाला आणि BNC मधला हा कोन झाला. हे परस्पर संलग्न कोन आहेत. आतील बाजूलाच आहेत का? ते भिन्न बाजूला आहेत. म्हणून आपण की कोन BNA आणि कोन BNC हे दाखवलेले जे कोन आहेत हे कोन आपले कसे आहेत? संलग्न कोन आहेत. आता कुटी कोन एक आहे. तुम्ही यापूर्वी काटकोन शिकलेला आहे आपण. काटकोनामध्ये काय असतं, की दिलेल्या कोनाच्या मापाची बेरीज 90 अंश जर असेल तर त्याला आपण काटकोन म्हणतो आपण. आता कुटी कोन,
कोटिकोनमध्ये हा पहा काटकोन कोणता आहे, कोन पी क्यू आर बरोबर हा आपला 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे हा कोन तुमचा कोन पी क्यू आर हा काय झाला तुमचा की काटकोन झाला. मग आता या काटकोनामध्ये आणखीन एक कोन दोन दिसतात, कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर, हे दोन कोन आहेत. म्हणजे कोन पी क्यू एस अधिक कोन एस क्यू आर, हे जे दोन कोन आहेत या दोन कोनांची बेरीज 90 अंश आहे. म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटिकोन असं म्हणतो आपण. हे पहा सोबतची आकृती पाहिली आपण की कोन ए बी सी किती अंशाचा कोन दिला आहे, कोन ए बी सी बरोबर 40 अंश हा एक कोन दिला आहे. दुसरा कोन कोणता आहे आपला, तर इथं लिहिलं आपण 40 अंश. दुसरा कोन आहे आता आपल्याकडे कोन पी क्यू आर, म्हणजे मेजर कोन, त्याला मोजलेला कोन आपण म्हणतो आपण पी क्यू आर, तो किती अंशाचा आहे आपला 50 अंशाचा. बरोबर, म्हणजे मेजर कोन ए बी सी अधिक मेजर कोन पी क्यू आर, मेजर कोन ए बी सी हा आपला 40 अंशाचा आहे अधिक मेजर कोन पी क्यू आर हा 50 अंशाचा आहे. म्हणजे 40 अधिक 50 बरोबर किती झालं आहे 90 अंश. म्हणून दोन कोटिकोनांच्या मापाची बेरीज ही किती असते 90 अंश असते.